रयत शिक्षण संस्थेच्या सातारा जिल्ह्यातील मुरुड येथील न्यू इंग्लिश स्कूल इमारतीच्या नूतनीकरणाचे उद्घाटन, संरक्षण भिंतीच्या पायाभरणीचा समारंभ तसेच थोर देणगीदार साहेबराव देशमुख यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने जीवनगौरव सत्कार समारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या नूतनीकरणाचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पार पडले। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील, सचिव विकास देशमुख, विभागीय चेअरमन संजीव पाटील, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य ॲडव्होकेट रवींद्र पवार, संस्थेचे सहसचिव बंडू पवार, मॅनेजिंग काउन्सिल सदस्य वाय.टी. देशमुख, विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे, सहाय्यक विभागीय अधिकारी नानासाहेब निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले की कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षण हेच पवित्र कार्य मानून गावोगावी फिरत शिक्षणाचा प्रसार केला। त्या काळात गावकऱ्यांनी त्यांच्या या महान कार्यासाठी सढळ हस्ते मदत केली, मोठ्या प्रमाणात भूमिदान केले। कर्मवीर अण्णांच्या अथक प्रयत्नांमुळे लाखो विद्यार्थी घडले। आजही रयत शिक्षण संस्थेच्या विविध शिक्षण संस्थांमध्ये 4 ते 4.5 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। एवढ्या व्यापक स्वरूपाची शिक्षण संस्था संपूर्ण आशिया खंडात दुसरी नाही, ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे। यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शाळेच्या नूतनीकरणाच्या कामासाठी यापूर्वी 10 लाख रुपयांची देणगी दिली असून या विकास कामासाठी आणखी 10 ते 15 लाख रुपयांची अतिरिक्त मदत आपण करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले। या घोषणेमुळे शाळेच्या उर्वरित विकास कामांना मोठे बळ मिळणार असून उपस्थितांनी या निर्णयाचे स्वागत केले। कार्यक्रमादरम्यान न्यू इंग्लिश स्कूलच्या नूतनीकरणामुळे विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित, सुसज्ज व अनुकूल शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार असल्याचा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला। संरक्षण भिंतीच्या पायाभरणीमुळे शाळेच्या परिसराची सुरक्षितता अधिक बळकट होणार आहे, असेही नमूद करण्यात आले। तसेच शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे थोर देणगीदार साहेबराव देशमुख यांना माजी विद्यार्थ्यांच्या वतीने जीवनगौरव सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानामुळे अनेक पिढ्या घडल्याचे यावेळी वक्त्यांनी सांगितले। मला अतिशय आनंद होत आहे की इतका छान सुंदर असा कार्यक्रम दरी खोऱ्यात आणि भर उन्हात साजरा होत आहे। खरं तर पाहायला गेलं तर ऊन तापायला लागले बघा, 1:15 वाजला आहे आणि 11:30-12ला आम्ही आपलं तुम्हाला मुलांना बसून ठेवले, तुम्हाला बसून ठेवलं आहे। सर्वांना आनंद झालेला आहे, ही मात्र फार अतिशय महत्त्वाची गोष्ट। दुर्गम भागात कार्यक्रम आहे, मंडप इतका छान तुम्ही घातला आहे, त्यामुळे हवाही भरपूर आहे, त्यामुळे बरं वाटतं की म्हटलं चला प्रोग्राम झाला हरकत नाही, ऊन लागते पण हवाही छान सुंदरचं वारा पण येतो आहे। एकंदरीत ह्या मुरुडचं वातावरण अतिशय चांगलं आहे। खरं तर माझ्याकडे ज्यावेळेस हे या विभागातील मुरुडचे माजी विद्यार्थी आमच्या पनवेल, कामोठे, कलंबोली, नवीन पनवेल, खारघर या विभागात राहतात, ते आले आणि मुरुडला साहेब यायला पण मुरुडच्या शाळेचं आम्हाला त्यांनी पत्र हातात दिलं। मला मुरुड म्हणजे आमचं अलिबाग मुरुड वाटलं। पनवेल रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग आहे ना, तिथं मुरुड आहे। मुरुड जंजिरा किल्ला वगैरे आपल्याला तो माहिती असेल, तर तेच वाटलं अरे म्हटलं मुरुड तिकडं कुठे गेलं, मग त्या तिथं पाटण तालुक्यातला आहे, साताऱ्यातला आहे, ठीक आहे चांगलं आहे म्हटलं। भरपूर लोक आणि अतिशय हे माजी विद्यार्थी आहेत ना, आज हे आयोजित करण्यामध्ये त्यांचा सहभाग चांगला दिसतोय। काही इतके कष्टाळू आहेत, माझ्याकडे 2-4 फेऱ्या त्याने मारल्या, साहेब तुम्ही यायलाच पाहिजे वगैरे जास्त फेऱ्या मारल्या। मला खरंच वाटलं की रयत शिक्षण संस्थेची ज्या वेळा ही शाखा सुरू झाली 63-64ची, आमच्या वेळात त्याच वेळा झाली 63ची स्थापना झाली, 63-64 आणि 64-65ला आम्ही शाळेत होतो, मी आणि वाय.टी. देशमुख, आमची दुसरी बॅच होती त्या शाळेची। म्हणजे एकाच वेळेला ही शाळा आणि ती शाळा सुरू झाली। ते जरा थोडंसं आता इथं धरणामुळे आपले गावकरी ग्रामस्थ स्थलांतरित झाले, गावं कमी झाली। मग 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी बरोबर होतो आम्ही, एका वर्गात एकाच बाकावर बसायचो। जे वाय.टी. देशमुखाचे खास मित्र आहेत, 65 वर्षाची दोस्ती आमची, 7वीत शिकत होतो ना तेव्हापासूनची। माझं वय आता 75 आहे। अमृत महोत्सव साजरा करतात आमच्या भागामध्ये आणि म्हणून सर मला वरती बसून बोलला, काय नाही मी गेल्या याच्यामध्ये आता नोव्हेंबर महिन्यामध्येच मी रायगडवर सुद्धा चालत गेलो। म्हणजे ती ही जी आहे ना तुमची फक्त रोपवे घेतला, पण पुढं खाली सर्व चालत गेलो। कामात आपण असलो ना की काही वाटत नाही, तब्येत चांगली राहते। आता खरं म्हणजे मी
अण्णासाहेबांकडे बघतोय. आज ते 82-85 वर्षाचे आहेत. 83 वर्षाचे आहेत, म्हणजे माझ्यापेक्षा 8 वर्षांनी जवळजवळ मोठे आहेत. पण चेहऱ्यावर त्यांच्या अजून कामाचा म्हणजे पाहिजे तसं कृतीनं काम करायची तयारी आहे. आणि म्हणून त्यांचं पहिल्यांदा आपण सर्वांनी आभार मानायला पाहिजे आहे. त्यानं 2 एकर 2.5 एकर 82-84 गुंठ जागा आपल्याला दिली. आजकाल सगळं काय मिळेल. मुंबईला गेल्यात, नवी मुंबईला गेल्यात, कुठं शहरात सातारला गेलात, पुण्याला गेलात, सगळं स्वस्त आहे, पण जागा महाग आहे. बाकी स्वस्त नाही आहे, जीवनाला आपलं महागच आहे. पण सगळ्यापेक्षा जास्त महाग काय असेल तर जागा जर मिळाली तर बाकी पुढं काही करता येतील. प्लॅन तुम्ही 2-4 वर्ष पुढं बघा करू शकता, पण तो जागा आपल्या ताब्यात असणं गरज आहे. सरांनी मान हलवली बघा. त्यांनी काय केलं, कराडला कॉलेज करता दुसरी जागा घेत आहेत. 3-4 वर्ष चाललंय. अगदी पैसे पण तयार आहेत म्हणतात, पैसे पण तयार आहेत, पण जागेतच अजून आहे. मागून कोणती पुढून कोणतरी, इतकी जागा तितकी जागा. जागेचा प्रश्न आता थोडा जास्त महत्त्वाचा आहे. पूर्वीच्या काळी इतकं नव्हतं. सहजगत्या अण्णांनी गावोगावी फिरून सर्व गावातून गावकऱ्यांनी सडळ ते मदत केली. त्यांना भूमी दान दिली. विनोबांचा वारसा आहे तो त्यांनी पाहिला आणि चांगलं पवित्र असं शिक्षणाचं काम केलं. आणि त्या शिक्षणाच्या कामामुळं त्यांच्याबरोबर सर्व काफिला जो आहे ना आपला तो जमा झाला. आणि आपण लाखो विद्यार्थी, आज ही 4-4.5 लाख विद्यार्थी आपल्या रयतमध्ये शिक्षण घेत आहेत. इतकी मोठी संस्था अख्ख्या आशियामध्ये नाही, इतकी मोठी संस्था आपली आहे. फक्त आता ह्या नव्या इंग्रजी माध्यमाचं वारं लागले. मुलांनी मग अशी इंग्रजी शब्द काढला आणि इंग्रजी शाळा सुरू व्हावी वगैरे, त्याबरोबर टाळ्या वाजवल्या. पण तर लई फी पडते. 1-1 लाख 1.5 लाख रुपये वर्षाची फी असते. अशी फी आता आपण शेतकरी गरीब आहोत ना, फार थोड्या लोकांना परवडते. पण म्हणून शिकायचं नाही अशातलं भाग नाही. आपल्याला मराठी शिकलं पाहिजे, इंग्लिश शिकलं पाहिजे, हिंदी आणि इतर भाषाही शिकलं पाहिजे. लोक आता फ्रान्सची भाषा शिकतात, जर्मनची भाषा शिकतात, इंग्रजी शिकतातच, कारण ते जग जवळ आले ना. त्यामुळं आपण जरी आता धरणाजवळ असलो, साताऱ्यापासून लांब असलो, तरी जग मात्र जवळ आलेलं आहे. त्यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि मला इथं आता ह्या माझ्या विद्यार्थ्यांचं जसं नवं वाटतंय, तसंच मगाशी भाषणामध्ये सांगितलं की कर्मवीर अण्णांच्या नातवाचंही पाय लागलं. नुसतं पाय नाही लागलं, आज त्यांनीच मला इथं आणले. माझे विद्यार्थ्यांनी मला 2-3 सांगितलं, म्हटलं अरे नको आता मला कशाला तितकं लांब येईल. तर मी 4-5-6 दिवस सातारला होतो. आता काल आलो आणि आज परत आहे. म्हणजे 3-2-5 दिवस, महिन्यातले 5-5 दिवस मी सातारला रहितकडेच असतो. आणि मग तिकडे साधारणतः मुंबई पुण्याची पनवेलची कामं असतात ना, ती थोडंसं मी कामं बघतच नाही, पण शैक्षणिक दृष्टीनं जी काय शाळा कॉलेजेस वगैरे तर तिकडं थोडंसं वेळ कमी पडतो. पण मी कंटाळा करत होतो. अनिल पाटील साहेब म्हणाले नाही तुम्ही यायला पाहिजे, फार लोकांची इच्छा आहे. आणि मी इथं आलो, मला अतिशय आनंद झाला की तुम्ही जे शिक्षणाचं काम करताय हे मनापासून करताय. आणि गावकरी सगळे, माझे विद्यार्थी सगळे हे जागृत आहात. शिक्षणाची तुम्हाला कळकळ आहे आणि त्या दृष्टीने तुमचं खरंच मी मनापासून अभिनंदन करतो की अशाच प्रकारचं काम आपण पुढं करायला पाहिजे. आपल्याला सर्वांना धन्यवाद देईन. माझा थोडा बहुत हातभार लागला आहे. अजूनही तुम्हाला CSR फंड पाहिजे तर 10-15 लाख रुपये द्यायला मी अजून तयार आहे. काय फक्त अर्ज करा त्या CSR फंडाच्या त्याप्रमाणे आणि काही हरकत नाही. या वर्षात एप्रिलपर्यंत सुद्धा मी देऊ शकतो, म्हणजे 3-4 महिन्यामध्ये आपण देऊ शकतो. तर तुमची इच्छाशक्ती जी आहे, प्रेम जे आहे शाळेबद्दल शिक्षणाबद्दलचं, ते पाहून खरंच मला आनंद झाला आहे. आपण बोलल्याबद्दल धन्यवाद देतो. आज काळ बदललेला, वेळ बदललेला आहे, त्याच्याप्रमाणे आपल्याला शिक्षण देण्याची अवस्था आहे. या शाळेसाठी भौतिक सुविधा तर जवळजवळ संस्थेनं पूर्ण केलेल्याच आहेत आपल्यासमोर. काळाप्रमाणे आता तुम्ही सगळे माझे विद्यार्थी आहात. बहुसंख्य सगळे विद्यार्थी मुंबई पुणे इंडस्ट्रीमध्ये गेलेले आहेत. गाव सोडून, तालुका सोडून, जिल्हा सोडून बाहेर केलेला आहे. एक चांगलं शिक्षण या शाळेनं तुम्हाला 11वीपर्यंत दिलं. त्याच्यातून तुम्ही मोठे झाला, चांगले झाला, यशस्वी झाला. आज ज्या शाळेमध्ये या मुलांच्यामध्ये शिकवायचं आहे आपल्याला, एक वेगळ्या पद्धतीचं शिक्षण प्रयत्न देण्याचं ठरवलेलं आहे. येत्या जूनपासून आम्ही प्रत्येक मुलाला इंग्लिशमध्ये बोलता आलं पाहिजे, त्यासाठी ऑनलाईन इथनं बसून सातारावरनं लेक्चर एका वेळी 6000 वर्गांच्या मध्ये देऊ शकतो अशी व्यवस्था आम्ही केलेली आहे.
दुसरी गोष्ट आम्हाला इथं करायची आहे की आता तुमच्यावर जबाबदारी आहे, एक मोठी जबाबदारी आम्ही इथं पार पाडलेली आहे. आता रामशेट्टी मदत केलेली आहे, संस्थेनं मदत केलेली आहे. आता दुसरी मदत जी आपल्याला करायची आहे ती इथल्या मुलांना वर्ल्ड क्लास एज्युकेशन जे इंग्लिश माध्यम देत नाहीत त्याच्याहीपेक्षा चांगलं ते कोणतं आहे तर 6वीपासून तुम्हाला अटल टिंकरिंग लॅब, एक मिनी अटल लॅब आपल्याला इथं उभी करायची आहे. आपल्याला मॅथ्सची लॅब उभी करायची आहे, आपल्याला लँग्वेज लॅब उभी करायची आहे, आपल्याला सेमी इंग्लिश सुरू करायचं आहे. आणि याच्यासाठी लागणारा सगळा खर्च माझी विद्यार्थ्यांनी उचलला पाहिजे. त्याच्यासाठी लॅब उभारण्यासाठी आहे. तेवढंच नव्हे तर इथून पुढचं शिक्षण जे आहे तुम्हाला प्रत्येक वर्गामध्ये तुम्हाला इंटरॅक्टिव्ह बोर्ड आता उपलब्ध होतील. एक शिक्षक एका वेळी तुम्हाला शिकवणार आहे, प्रत्येक वर्गासाठी शिक्षक असणार नाही आहे. 9वीपासून तर तुम्हाला तुमच्या शिक्षणाचं स्वरूपच आम्ही बदलणार आहे. तुमच्या इच्छेप्रमाणे लागणारं शिक्षक, मला IITला जायचं आहे वेगळं मिळेल, मला मेडिकलला जायचं आहे वेगळं मिळेल, मला ॲग्रीला जायचं आहे वेगळं मिळेल, मला बँकिंग फायनान्स इन्शुरन्समध्ये यायचं आहे त्याचं वेगळं मिळेल, मला AI शिकायचं आहे ते मिळालेल. आणि ते सगळं शिक्षण तुम्हाला आता आम्ही 6वीपासून देऊ इच्छितो. तुम्हाला आज कोणत्या इंग्लिश मिडियमचं कोणत्याही CBSE पेक्षाही चांगलं शिक्षण आज तुम्हाला मुरुडमध्ये मिळेल. 2 गोष्टी फक्त तुम्ही करायच्या, लॅब उभ्या करायच्या आणि ह्या पोरं गोळा करण्यासाठी होणाऱ्या खर्चाची जबाबदारी तुम्ही घ्यायची आहे. आज आम्ही पाटण तालुक्यामध्ये जवळजवळ 10 ठिकाणी 1/3 आमचा संस्था देते, 1/3 विभाग देतोय आणि 1/3 गावकरी उभं करतायत. प्रश्न आहे की पाटण तालुक्याच्यामध्ये इंडस्ट्री नसल्यामुळं बऱ्यापैकी मायग्रेशन झालेलं आहे, बर्थ रेट कमी झालेलं आहे, विद्यार्थी कमी आहे. नाही तर एवढं सगळं आपण उभं करायचं, एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी द्यायच्या तर कोणासाठी? मुलांच्यासाठी. आणि जे मुलंच जर शाळेमध्ये नसतील तर, आणि परत शासनानं त्याला घातलेल्या अडचणी 20 डोकी दाखवा आणि शिक्षक मिळवा. आता 20च्यात मुलगा आला तर शिक्षक कुठनं देणार आहे तुम्हाला? अशा अनेक प्रसंग येणार आहेत आपल्याला. आणि म्हणून हे सगळं संस्था तुम्हाला 100% येत्या जूनच्या ते 100% उभं राहील. पण त्याच्यासाठी लागणारी विद्यार्थी संख्या, ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था आणि त्यासाठी लागणारा चांगला लॅब्स आपल्याला उभ्या करायच्या आहेत. माझ्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम काम आत्तापर्यंत केलेलं आहे. तसंच तुम्ही पुढचं, कारण ही तुमचीच पिढी आहे, ही तुमचीच पिढी आहे आणि ही तुमच्यापेक्षा 100% पुढे जाणार आहे, मी खात्री देतो त्याची. कारण एवढी चांगली मुलं आज आम्ही बघतो रयतमध्ये काम करत असताना, अप्रतिम मुलं, वर्ल्ड क्लास मुलं आहेत ही सगळी. फक्त कुठं ना कुठंतरी एक संधी दिली पाहिजे, एक प्लॅटफॉर्म उभं केलं पाहिजे आणि त्याच्यातून हे शिक्षण दिलं पाहिजे. मी या जातीचा, धर्माचा पूरग्रस्त, प्रकल्पग्रस्त ही विरोध चालणारं नाहीत. खांद्यावर डोक्याच्यावर अर्धा किलोचा मेंदूचा गोळा आहे, त्याला किंमत येणार आहे. आणि ती किंमत केव्हा येणार आहे? एक चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. चांगलं शिक्षण, मग ती शाळा लहान का मोठी नको, तर त्या शाळेमध्ये असणारी उपलब्धता आणि त्याला मार्गदर्शन करणारे शिक्षक, हे शिक्षकसुद्धा त्या शाळेत असतील का तर नसतील. तर म्हणून ऑनलाईन एज्युकेशन ही एक मोठी संकल्पना आपण आणतोय. ऑलरेडी एक भाग आपण त्यातला पूर्ण केलेला आहे, दुसरा भागसुद्धा आमचा पूर्ण झालेला आहे. पण ते घेण्यासाठी मुलं पाहिजेत, चांगली मुलं पाहिजेत. जेवढं तुम्ही शाळेवर प्रेम केला, सगळ्या मदती केल्या, तेवढ्याच परिसरामध्ये जिथनं येण्यासारखी मुलं असतील ती सगळी मुलं इथे यावी आणि एक चांगल्या पद्धतीचं जे शिक्षण या गावामध्ये आपण देऊ केलेलं आहे, देऊ करणार आहोत. सरांनी या ठिकाणी या आव्हान केलं की खरोखर सर्वांनी या शाळेसाठी मदत जी त्यांनी सांगितलं की बाबा इथं जुन्या किंवा माजी विद्यार्थ्यांनी सुद्धा आणि स्थानिक लोकांनी सुद्धा या हायस्कूलच्या ह्याच्यामध्ये मदत केली पाहिजे. आणि या विभागानं सुद्धा माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे. त्यामुळे माझंही कर्तव्य आहे काहीतरी मदत, फुल ना फुलाची पाकळी त्या ठिकाणी आज मी जाहीर करतो. म्हणजे वाट फुटल. आणि आमच्या ट्रस्टमार्फत 1 लाख रुपये मी या ठिकाणी मदत हायस्कूलला देण्याचं मी हे करतो. आपण आज सुरुवात करूया आणि सगळे मिळून मुलांच्या शिक्षणासाठी ही लहान लहान मुलं या आपल्या तालुक्यातून त्यांच्या शिक्षणाचं आधुनिक पद्धतीचं शिक्षण देण्याचं जे आपण या ठिकाणी सगळ्या सोयी उपलब्ध करतायत, आपलं खरोखर रयत शिक्षण संस्थेचं अभिनंदन करावं, तेवढं कमी आहे. त्याच्यापाशी प्रमुख पाहुणे ठाकूर साहेब, अध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील, संस्थेचे सचिव, सहसचिव आणि इतर इन्स्पेक्टर वगैरे आणि इथे जमलेले
सर्व माझे ग्रामस्थ बंधू भगिनी, आजचा हा कार्यक्रम म्हणजे आनंदाचा सोहळा असं म्हटलं तर काय अवघड होणार नाही. कार्यक्रम चांगल्या प्रकारे झाला होत आहे. राहिलेला लोकसुद्धा आणखी शब्द काय आपले मोलाचे शब्द बोलणार आहेत. तर त्यांना आमच्या शुभेच्छा देतो आणि मी थांबतो.